नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण संसदमधला पार्ट 2 बघणार आहोत आणि याच्यामध्ये काल आपण बेसिक जे काही इंट्रोडक्शन होतं ते बघितलं होतं. आता जी काही मेंबरशिप असते पार्लमेंटची, तर त्या संबंधीच्या काही बेसिक गोष्टी बघणार आहोत आपण. तर तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते की क्वालिफिकेशन काय असतं. मेंबर ऑफ पार्लमेंट होण्यासाठी म्हणजे तुम्हाला MP बनण्यासाठी काय क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, तर ही एक बाब आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे ना, की पात्रता तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन. आता याच्यामध्येही दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, की अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन गोष्ट वेगळी असते आणि त्याच्याबरोबरच दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे दोन पद्धतीने पात्रता बघता येते. एक तर कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं आणि कॉन्स्टिट्यूशन सोडून काही निकष जे आहे ते पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1951चे आहेत. तर ही पण एक बाब लक्षात ठेवा. बऱ्याचदा काय होतं की वाचताना आपण असं वाचत नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्याला त्याची किंमत परीक्षेत चुकवावी लागते. कॉन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तुम्ही तर याच्यामध्ये सिंपल आहे, सिटिझन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे तुम्हाला. तर ही एक बाब महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की तुम्हाला जी आहे की ओथ घ्यावी लागते. ज्या लोकांना निवडणूक लढवायची असेल तर हेही लक्षात ठेवा, म्हणजे ओथ कोण कोण घेतं. तर याच्याकरता तुम्ही जे शेड्यूल्स आहेत आपले ते नीट बघितले पाहिजेत, है ना. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की राज्यसभा जी आहे, तर राज्यसभेसाठी जे एज आहे ते मिनिमम 30 इयर्स आहे आणि लोकसभा जे आहे त्याच्यासाठीचं एज आहे ते 25 इयर्स आहे. मिनिमम एज की ज्या एजमध्ये तुम्ही निवडणूक लढवू शकता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की पार्लमेंटनुसार जे काही क्वालिफिकेशन लागतं त्याच्याकरता, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. तर हे संविधान सांगतं. मग दुसरा मुद्दा काय आहे की पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट जो आहे तर तो काय सांगतो, तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की राज्यसभा आणि लोकसभा तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही रजिस्टर इलेक्टर पाहिजे. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, रजिस्टर इलेक्टर, है ना. कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघात नोंदणी तुमची पाहिजे. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राज्यसभा जी आहे, तर त्या राज्यसभेच्या बाबतीमध्ये असं होतं की राज्यसभेसाठी तुमचं त्या राज्यामध्ये म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये तुमची नोंदणी असणं अपेक्षित होतं. परंतु ही जी गोष्ट होती ही 2003मध्ये आपण काढून टाकली आणि याच्यानुसार आता तुम्ही कुठल्याही राज्यातून म्हणजे तुम्ही फक्त जस्ट कुठेही जर रजिस्टर्ड असाल इलेक्टर म्हणून तर तुम्ही कुठेही लढू शकता. तर ती एक बाब लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला काल मनमोहन सिंग यांचं एक्झाम्पल दिलं होतं. इन केस ऑफ लोकसभा तुम्हाला त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून जिथून तुम्ही लढता येतं त्या एखाद्या एनी कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे तर तिच्यामध्ये तुम्हाला नोंदणी करणं अपेक्षित आहे. तर ती एक बाब लक्षात ठेवा. म्हणून काय होतं ना की कमीत कमी म्हणजे मॅक्झिमम 2 कॉन्स्टिट्युएन्सीमधून तुम्ही निवडू म्हणजे उमेदवारी देऊ शकता, है ना. मग दोघी ठिकाणी तुम्ही मतदान करता का, नाही, तर कुठेतरी एका ठिकाणी तुमचं मतदान असणं अपेक्षित असतं. तरी ही एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त दुसरा जो मुद्दा आहे की राज्यसभेसाठी आधी असं होतं की राज्यसभेसाठी ज्या राज्यात तुमची नोंदणी आहे तिथूनच तुम्ही लढू शकता वगैरे. तर तसा जो काही एक हे होता तो काढून टाकलेला आहे. तुम्ही कुठूनही लढू शकता अख्ख्या भारतातून. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की जर SC ST कॅन्डिडेट असेल तर हे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी रिझर्व असणाऱ्या सीटमधून पण निवडून म्हणजे लढू शकतात. किंवा त्यांना जर असं वाटलं की ते, है ना, जी रिझर्व नाही आहे अशा सीटवर लढायचं आहे, अनरिझर्व, है ना, म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठीची अनरिझर्व, तर त्याच्यासाठीही ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. PR ॲक्टनुसार तुम्ही रजिस्टर इलेक्टर पाहिजे. राज्यसभेसाठी असं नाही आहे की फक्त राज्यातच पाहिजे, ते 2003पर्यंत होतं. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही राज्यात असू देत कुठेही लढू शकता. लोकसभेसाठी तुम्ही किमान, है ना, त्या राज्याच्या पर्टिक्युलर कुठल्याही एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुमची नोंदणी पाहिजे. त्याच्यानंतर SC ST जे आहे की रिझर्व सीटवर ते लढू शकतात आणि त्यांना जर वाटलं की जी रिझर्व सीट नाही त्याच्यावर लढायचं तर तिथेही लढू शकतात. एवढा एक लक्षात ठेवा. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रता. आता अपात्रतेसंबंधी पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने हे बघता येतं. डिस्क्वालिफिकेशन पण 3 पद्धतीने आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, है ना. संविधान काय सांगतं, अपात्रता, एखादा कॅन्डिडेट अपात्र कधी ठरू शकतो याचे संविधानाचे आपले काही निकष आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे PR ॲक्ट 1951 याचे काही निकष आहेत. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे आपलं पक्षांतरबंदी, अँटी डिफेक्शन याच्यानुसार पण. ओके. सो 3 पद्धतीनुसार तुम्ही अपात्र ठरू शकता. याच्यातलं सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत ते म्हणजे आता
कॉन्स्टिट्यूशननुसार काय गोष्टी आहेत, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. संविधानात काय काय दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक ते म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट. जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर ऑफिस ऑफ प्रॉफिटवरती व्यक्ती असेल, त्या पदावर असेल, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला अपात्र ठरवण्यात येईल. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की युनियन आणि स्टेट मिनिस्टर. आता याच्यामध्ये सगळं जे महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे काय की मिनिस्टरचं जे ऑफिस आहे पार्लमेंटात ते सोडून याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे रेग्युलर आपलं ते अनसाऊंड माइंड है ना, म्हणजे मेंटली हेल्थी पाहिजे ती व्यक्ती. त्याच्यानंतर है ना अनडिस्चार्ज इनसॉल्वंट है ना. एकतर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या रेग्युलर आहे, प्रत्येक याच्यात तुम्हाला सापडतील. त्याच्यानंतर व्हॉलंटरीली जर सिटिझनशिप गिवअप केली असेल किंवा दुसऱ्या देशाची घेतली असेल, व्हॉलंटरीली सिटिझनशिप. ओके. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. सिटिझनशिप जर दुसऱ्या देशाची घेतली असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला ते पद सोडावं लागतं. आणि पार्लमेंटचा कुठला कायदा म्हणजे सिटिझनशिप ऑफ फॉरेन कंट्री. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. जर कुठला पार्लमेंटचा कायदा असेल त्याच्यानुसार तुम्ही अपात्र ठरत असाल तर तेही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा थोड्या. म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे. जर ऑफिस ऑफ प्रॉफिटवर तुम्ही असाल तर तुमचं पद जाईल. अनसाऊंड माइंड किंवा अनडिस्चार्ज इनसॉल्वंट है ना, मानसिक स्थिती, त्याच्यानंतर तुमची पात्रता, तुम्ही ते काम नीट करताय नाही करताय. व्हॉलंटरी जे आहे, तुम्ही जर फॉरेन कंट्रीचे सिटिझन झालात, देशाची भारताची सिटिझनशिप देऊन टाकली तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही अपात्र. आता पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आहे म्हणजे PR ॲक्ट 1951. पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1951 नुसार कधी तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की करप्ट प्रॅक्टिसेस इन करप्शन. आता बघा ह्या गोष्टी हेच आपल्याला तिथे MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. मग करप्ट ॲट इलेक्शन है ना, करप्ट प्रॅक्टिसेस इलेक्शनमध्ये तुम्ही करप्शन केलं आहे, पैशाचा घोळ केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की इम्प्रिझनमेंट. तुम्हाला जर जेल झाली असेल, किती दिवसांची जेल, तर इम्प्रिझनमेंट ऑफ 2 years ऑर मोर. ओके, 2 years ऑर मोर. पण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनला हे लागू होत नाही. ओके, तर तेही लक्षात ठेवा. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन जे असतं तर त्याला ही गोष्ट लागू होत नाही, अपात्र ठरू शकत नाही एखादी व्यक्ती. फक्त जर त्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा झालेली असेल, इम्प्रिझनमेंट 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर ती व्यक्ती अपात्र ठरते. त्याच्यानंतर इलेक्शनचे जे अकाउंट्स आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली देऊ शकला नाही, इलेक्शन अकाउंट्स तुम्ही किती पैसा खर्च केला, कसा केला, तर त्या केसमध्ये अपात्र ठरू शकता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवताय, म्हणजे हे शेवटी है ना करप्शनचीच गोष्ट झाली. त्याच्यानंतर अशा कुठल्याही कंपनीवर किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिटवर तुम्ही नसायला पाहिजे जिथं गव्हर्नमेंटचे 25% शेअर आहेत. 25% शेअर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंटचे 25% शेअर असणाऱ्या कुठल्याही कंपनीत, कुठल्याही ठिकाणी तुमच्याकडे ते पद असता कामा नये. त्याच्यानंतर करप्शन हा मुद्दा सर्वदूर इथं लागू होतो है ना, ब्रायबरी, करप्शन है ना. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सोशल क्राईम्स तुम्ही जर केलेत. आता सोशल क्राईम्समध्ये काय काय येतं बघा. सोशल क्राईममध्ये आहे सती प्रथा आहे, डावरी सिस्टीम आहे, हुंडा पद्धती आहे, त्याच्यानंतर अनटचॅबिलिटी आहे. ओके. सो अनटचॅबिलिटी तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 17. सो सती, डावरी, अनटचॅबिलिटी याच्यासारखे सामाजिक जर पाप तुम्ही करत असाल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. आता कॉन्स्टिट्यूशनल किंवा PR ॲक्टनुसार, म्हणजे बघा कॉन्स्टिट्यूशननुसार आपण काही गोष्टी बघितल्या, त्याच्यानंतर PR ॲक्टनुसार आपण अपात्रतेचे निकष बघितले 1951. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यासाठी डिस्क्वालिफिकेशनसाठीचा जो काही क्रायटेरिया असणार आहे, म्हणजे हे सगळे क्रायटेरिया आहेत, याच्यावर फायनल डिसिजन कुणाचं असतं, प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंटचं डिसिजन जे आहे, प्रेसिडेंट्स डिसिजन इज फायनल. प्रेसिडेंटनी म्हटली घरी जावा तर घरी जायचं आपला. आता प्रेसिडेंट काय करतो, हा निर्णय घेत असताना इलेक्शन कमिशनबरोबर पण चर्चा करतो. ओके. सो ती एक बाब लक्षात ठेवायची. आणि ॲक्ट जे काही असतील तर त्यांचाही अभ्यास केला जातो. पण कॉन्स्टिट्यूशनलचे अपात्रतेचे निकष असतील किंवा प्रेसिडेंटचं PR ॲक्ट असेल तर प्रेसिडेंटचा निर्णय फायनल. पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे डिफेक्शन. पक्षांतर बंदीच्या याच्यामध्ये जर तुम्हाला पद सोडावं लागलं तर ते कुठल्या केसमध्ये सोडावं लागू शकतं, म्हणजे हा सगळा जो कायदा आपला आलेला आहे
10th शेड्यूल जे आहे आपलं, है ना, 10 शेड्यूल, है ना. तर याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की पॉलिटिकल पार्टी, ज्या पॉलिटिकल पार्टीच्या याच्यावर तुम्ही निवडून आलेला आहात, त्या पॉलिटिकल पार्टीची जी मेंबरशिप आहे, ओके, मेंबरशिप ती तुम्ही व्हॉलंटरीली गिव्ह अप केली. ओके, तर हा याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वेच्छेने तुम्ही ज्या पार्टीच्या याच्यावर निवडून आलेला आहात तिकिटावर, त्या पार्टीचं सदस्यत्वच तुम्ही गिव्ह अप केलं, ते सदस्यातून बाहेर पडलात. ओके, त्याच्यानंतर अबस्टेन फ्रॉम वोटिंग. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की वोटिंग इन हाऊस. ओके, जे काय वोटिंग असतं हाऊसमध्ये ते एकतर दोन गोष्टी असतात की तुम्ही अबस्टेन केलं, म्हणजे तुमच्या पॉलिटिकल पार्टीने जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार मतदान तुम्ही केलं नाही, किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की ते डिरेक्शन जे आहे ते त्यांनी जे काही सांगितलं होतं की फॉर एक्झाम्पल ए पार्टीला, ए उमेदवाराला मतदान द्यायचं आहे किंवा या बिलच्या विरोधात करायचं आहे, पॉझिटिव्हमध्ये करायचं आहे, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट केलं, म्हणजे पार्टीच्या याच्यानुसार केलं नाही, तर त्या केसमध्ये तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्यानंतर अपक्ष उमेदवार जो असतो बघा, अपक्ष किंवा इंडिपेंडंट कॅन्डिडेट जो आहे, तर इंडिपेंडंट कॅन्डिडेटनी इफ जॉईन्स पार्टी, जर त्यांनी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली, ओके, तर त्या केसमध्ये त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे नॉमिनेटेड. नॉमिनेटेडमध्ये कोण येतं, नामनिर्देशित मेंबर जे आहेत, तर त्यांनी आफ्टर 6 months, ओके, आफ्टर 6 months म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर 6 महिन्यानंतर जर एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली तर त्या केसमध्ये त्यांचं सदस्यत्व जाऊ शकतं. याचा अर्थ काय होतो, नामनिर्देशित जे आहेत तर ते पहिल्या 6 महिन्यात निवडून आल्यानंतर पॉलिटिकल पार्टी जॉईन करू शकतात. तर हा सगळं जे काय आहे डिफेक्शन. आता याच्यामध्ये कुणाचा निर्णय फायनल असतो, तर तो निर्णय फायनल असतो स्पीकरचा. ओके, स्पीकर ऑर चेअरमन, म्हणजे प्रेसिडिंग ऑफिसर जो आहे लोकसभा राज्यसभा, त्याचा निर्णय फायनल असतो. पण या निर्णयाला ज्युडिशियल याच्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता, सुप्रीम कोर्ट, है ना. तर ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तर तो याचा होऊ शकतो, म्हणजे याच्यावर विचार केला जाऊ शकतो. ज्युडिशियल रिव्ह्यू याची न्यायालयीन पुनर्विचारणा आणि पुनर्प्रक्रिया, काय निर्णय जो आहे तो योग्य आहे नाही आहे तर ते बघितलं जाऊ शकतं. तर ते एक लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की डबल मेंबरशिप, है ना. आता डबल मेंबरशिप काय असते, तर जर हे काही बेसिक आहे, याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. डबल मेंबरशिप, आता डबल मेंबरशिप काय सीन आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, जर एखादी व्यक्ती आहे की ती दोन्ही हाऊसवर निवडून आलेली आहे, लोकसभा अँड राज्यसभा, तर त्या व्यक्तीला 10 दिवसाच्या आत सांगावं लागेल की त्याला कुठलं जॉईन करायचं आहे, अदरवाईज त्याचं जे सीट आहे राज्यसभेतलं ते वॅकंट होऊन जाणार. ओके, म्हणजे एक व्यक्ती लोकसभा राज्यसभा सायमल्टेनियसली एकाच वेळी निवडून आलेली आहे, 10 दिवसात सांगायचं लोकसभेत राहायचं का राज्यसभेत, अदरवाईज राज्यसभेतलं सीट जे आहे ते तुमचं वॅकंट होऊन जातं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, जर एखादी व्यक्ती लोकसभेची मेंबर आहे आणि ती राज्यसभेवर निवडून गेली, किंवा एखादी व्यक्ती राज्यसभेची मेंबर आहे आणि लोकसभेवर निवडून गेली, तर त्या केसमध्ये हे जे पहिलं हाऊस असतं, जे आधीचे त्यांचे सदस्यत्व आहे हे रद्द होऊन जातं. ओके, तर ते एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचदा एकच व्यक्ती म्हणजे ए कॅन्डिडेट हा म्हणजे पुणे ॲज वेल ॲज मुंबई अशा दोन्ही मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, बरोबर. तर या केसमध्ये काय होतं, त्याला सांगावं लागतं. आता याच्यासाठी काय आहे ना की त्याला ऑप्शन द्यावा लागतो की तुम्ही पुण्यात राहणार की मुंबईत राहणार, म्हणजे दोन्ही ठिकाणून निवडून आलेली व्यक्ती, म्हणजे जसं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ते 2 ठिकाणून लोकसभेला लढवलं होतं, दोघीकडून निवडून आले होते. तर ती एक गोष्ट आहे की तुम्हाला एक मतदारसंघ सांगावा लागेल, अदरवाईज तुमचे दोन्हीचे दोघी वॅकंट होतात. पण असं काही होत नाही, ती एक प्रेफरन्स दिलेला असतो, त्याच्यानुसार गोष्टी वर्क होतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर एखादी व्यक्ती पार्लमेंटची सदस्य आहे, ओके, म्हणजे ती व्यक्ती राज्यसभा किंवा लोकसभेची सदस्य आहे आणि ती व्यक्ती स्टेट लेजिस्लेचरला निवडून गेली, म्हणजे विधानसभेला निवडून आलेली आहे, तर या केसमध्ये त्या व्यक्तीला दोघी ठिकाणी म्हणजे सेम, ओके, ठीक, दोघी ठिकाणी सदस्यत्व ठेवता येत नाही. मग या केसमध्ये काय असतं की जर तुम्ही 14 दिवसाच्या आत सांगितलं नाही, ओके, की स्टेटमधून जर रिझाईन केलं नाही, म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही दोघी ठिकाणी आहे, तर तुमचं जे सीट असतं, है ना, की 14 दिवसाच्या आत पार्लमेंटचं सीट जे असतं ते वॅकंट होऊन जातं. तर हा पण एक मुद्दा लक्षात ठेवायचा. 14 days
तुमच्याकडे इथं 14 दिवस असतात, इथं किती होते 10 दिवस होते. तर जर व्यक्ती 14 दिवसाच्या आत सांगणार नाही ओके तर पार्लमेंटमधलं सीट वॅकंट होणार आणि जर त्यांनी स्टेट लेजिस्लेचरचा राजीनामा दिला तर मग ते पार्लमेंटमध्ये राहणार. तर तुमच्याकडं ऑप्शन असतो हा. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ती एक बाब लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर यांना जर रिझाईन करायचं असेल तर ते कुणाकडे देतात तर ते चेअरमनकडे देतात रिझाईन करायचं असलं राज्यसभेत आणि रिझाईन करायचं असलं लोकसभेत तर तिकडं याला स्पीकरला देतात. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की तुम्ही कुणालाही न सांगता 60 दिवसांसाठी अब्सेंट आहात. 60 डेज ओके 60 डेज तुम्ही अब्सेंट आहात पण तुम्ही तुमच्या पॉलिटिकल पार्टीला सांगितलेलं नाही काही नाही तर त्या केसमध्येही तुमची सीट जाऊ शकते है ना. पण असं शक्यतो ह्या गोष्टी होत नाहीत आपल्या इथं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा ओके. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्यानंतर दुसरा मुद्दा असतो की जर उद्या जाऊन इलेक्शन कमिशननी किंवा त्यांनी सांगितलं की बाबा हे पूर्णची पूर्ण यांचं जे हे होतं इलेक्शन आणि त्या गोष्टी ते वर्क होणार नाही आहेत किंवा तिच्यामध्ये काही इश्यू आहे तर ती एक बाब जी आहे तर ती तुम्हाला कन्सिडर करावी लागते आणि ते सीट वॅकंट होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की यांची जी सॅलरी आणि अलाउन्सेस असतात ओके सॅलरी अँड अलाउन्सेस म्हणजे जो काही पगार आणि ते बाकीचे भत्ते मिळतात ओके तर ते कोण डिटरमाइन करतं पार्लियामेंट ओके. परंतु पेन्शन हा जो प्रकार आहे हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेला नाही ओके. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ही गोष्ट सांगितलेली नाही तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ज्या काही सॅलरी आणि अलाउन्सेस आहे मग याच्यामध्ये कोण कोण तर स्पीकर डेप्युटी स्पीकर चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन यांचं सर्वांचं सॅलरी अलाउन्सेस जे असतं तर ते चार्ज्ड ऑन कन्सोलिडेटेड फंड तर तेवढं एक लक्षात ठेवा कन्सोलिडेटेड फंडवर चार्ज असतो म्हणजे याच्यासाठी वोटिंग वगैरे करायची गरज नसते. तर ती एक बाब लक्षात ठेवा. याच्यासाठी कायदा पण आहे 1953चा कायदा आहे पार्लमेंट सॅलरीज अँड अलाउन्सेस ॲक्टचा तर तोही एक लक्षात ठेवा. सो अशा काही बेसिक गोष्टी होत्या तर हे फॅक्ट थोडे लक्षात ठेवा. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.